तेल आमचं तापलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही कांदा घालूया. 20 मिनिटं झालेली आहे. आता आम्ही झाकण काढून उभे बघूया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394. आणि आज आमच्याकडे बघा मस्त असे काळे खुबे आणलेले आहेत. आणि आज काळ्या खुब्यांचे सुप मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे बघा, काळे खुबे आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे आता आम्ही असे विळीवर असे कर लावून घेऊया. आणि एक शिंपली ठेवायची, एक शिंपली भांड्यात टाकायची. पाण्यात अगोदर टाकायचे ते, मग त्याची शिंपल्या व्यवस्थित अशा निघणार आहे बघा. अशी एक टाकायची आणि एक आतमध्ये टाकायची. अशा प्रकारे आम्ही सर्व शिंपल्या साफ करून घेऊया. काळे खुबे आम्ही स्वच्छ धुवून कर लावून घेतलेले आहेत हे बघा. आणि आता आम्ही वाटण बनवूया. वाटणासाठी मी 1 वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. 2 मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत. लसणाच्या 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही हे खोबरं आणि कांदा सगळं चुलीवर असं फ्राय करून घेऊया. चुलीवर कढई तापलेली आहे. त्याच्यात 1-2 चमचे असं तेल घालूया. त्याच्यात लसूण घालूया, आलं घालूया, 2 मिनिटं परतून घेऊया. 2 मिनिटं झालेली आहे. आता त्याच्यात आम्ही कांदा घालूया. कांदा आमचा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आम्ही त्याच्यात ओलं खोबरं घालू. तर होईपर्यंत असं परतून घेऊ. कांदा, खोबरं, आलं आणि लसूण व्यवस्थित असे परतून झालेले आहे. आणि एकदम असं तांबूस रंगावर असं खोबरं भाजलेलं आहे. आणि आता ते आम्ही उतरून घेऊ. थंड होण्यासाठी का ताटात उतरूया. खोबरं आमचं व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आणि त्याच्यात आम्ही घरी बनवलेला घरगुती गरम मसाला घालूया. त्याच्यात मिरची पावडर आहे, धणे आहे आणि सर्व खडे मसाले आहेत. आणि त्याचा आम्ही मसाला बनवलेला तो 2 चमचे घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. आणि पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊ. वाटण आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे. ते आता आम्ही काढून घेऊ. चुलीवर एक मडकी ठेवलेली आहे. आणि त्याच्यात आम्ही 1 चमचा तेल घालू. तेल असं तापू दे. तेल आमचं तापलेलं आहे. आता त्याच्यात आम्ही कांदा घालू. कांदा आम्ही 2 मिनिटं परतून घेऊ. 2 मिनिटं कांदा परतलेला आहे. आता आम्ही त्याच्यात हे काळे खुबे घालू. आम्ही हे वाटण ऍड करूया.
व्यवस्थित असे परतून घेऊया. ताटाला थोडं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. 4-5 अशी कोकमं घालूया आणि 20 मिनिटांसाठी आम्ही शिजत ठेवूया. मिनिटं झालेली आहे. आता आम्ही झाकण काढून खुबे बघूया. खुब्यांचा घमघमाट सुटलेला आहे. मसाल्याचा एकदम असा तरवळ सुटलेला आहे. आता आम्ही त्याच्यात थोडी कोथिंबीर घालूया. कलर पण छान आलेला आहे. आमचे मस्त काळे खुबे सुके झालेले आहेत. ते आता आम्ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ. आम्ही आज भरपूर प्रमाणात असे काळे खुबे बनवलेले आहेत आणि एकदम असे सुके बनवलेले आहेत हे बघा. आणि त्याच्याबरोबर आता मी गव्हाची चपाती घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवणार. असं लिंबू पिळायचं आणि हे काळे खुबे असतात ना ते गोव्यात प्रत्येकाच्या घरात सर्रास असे बनवतात आणि कोकणात सुद्धा बनवतात. हे नदीत भेटतात, वाळू काढतात ना त्याच्या बरोबर हे काळे खुबे भेटतात आणि हे वर्षातून एकदा तरी प्रत्येक कोकणवासीय नाहीतर गोवेकर खातो हे काळे खुबे आणि एकदम हे टेस्टी आणि रुचकर असतात. आणि आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवते. हे बघा असे घ्यायचे, या खायला. एकदमच छान झालेले आहे आणि घरगुती मसाला घातला आणि एकदमच छान झालेले आहे. ही शिंपली असते ना काळ्या खुब्यांची ती अशी खायची. एकदमच छान झालेले आहेत. तुम्ही हे भाता बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर खाऊ शकता, पाव बरोबर पण खाऊ शकता. ही काळ्या खुब्यांची रेसिपी आहे ना ती तुम्ही मुद्दाम घरी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.